नमस्कार. कथा विश्वमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. कथा विश्व सादर करीत आहे अण्णाभाऊ साठे लिखित कथा पिसाळलेला माणूस. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आमचे नवनवीन अपडेट्स आपणाला मिळत राहतील. वारणा नदीच्या उगमापासून पूर्वेला 6 मैलावर मालवाडी वसली होती. तिच्या पुढ्यात वारणा वाहत होती आणि पाठीमागे तो बेलाग सह्याद्री आकाशात डोकं खुपसून उभा होता. तो आषाढ महिना होता. नुकताच सूर्य मावळला होता, परंतु भयंकर पावसानं मध्याह्न रात्रीचा भास निर्माण केला होता. वारा पिसाट होऊन डोंगरात शिरला होता. त्याच्या बेबंद दौडीनं डोंगर हलत होता. किर्र झाडी करकरत होती, विस्कटली होती. वारणा छनोछनी फुगत होती. हजारो हत्तींच्या बळानं पाणी पळत होतं नि पळत पळत गरजत होतं. वारा, पाऊस नि वारणा यांच्या कोपानं वातावरण बहिरं झालं होतं आणि मालवाडी गर्भगळीत झाली होती. पाऊस आज 3 दिवस सारखा अखंड वर्षत होता. लोकांचा दारकोंड झाला होता. आज 3 दिवस माणसं दार बंद करून बसली होती. पाऊस, वारा यांच्या जोडीला डोंगरात वाघ उठला होता. तो रात्री गावात शिरून शेरडं, गुरं, कुत्री जे मिळेल ते पळवित होता. त्यामुळे लोकांची पाचावर धारण बसली होती. गाव आणि डोंगर यामध्ये भिवा रामोशाचं घर एकटंच फटकून बसलं होतं. मालवाडीचा वतनदार भिवा रामोशी त्या खोऱ्यात मशहूर होता. तो मालवाडीच्या राखणदारीची कुऱ्हाड पेलत होता. तिशीच्या आसपास असलेला भिवा अंगापिंडानं दणदणीत होता. त्याच्या देहात हत्तीचं बळ वसत होतं. रुंद छाती, रुबाबदार चेहरा, कर्रेबाज मिशा, प्रचंड कुऱ्हाड नि तिचा 2.5 हात लांबीचा दांडा असा भिवाचा थाट होता. तसाच तो हिंमतवान होता, म्हणून त्याचा सर्वत्र दरारा होता. भुरटे चोर भिवांचं नाव ऐकून घाबरत आणि गावकरी रानात सोन्याची शेतं टाकून निवांत असत. परंतु भिवाच्या घरात धैर्य नि दारिद्र्य यांचा भयंकर संगम झाला होता. पूर्वी त्याची जमीन होती, पण लग्नासाठी एक वावर गहाण पडलं. पुढं आई मेली, तिच्या दिवसासाठी दुसरं गेलं. मग बापानं राम म्हणताच 3रं वावरही गहाण पडून भिवाची सारी जमीन गेली होती आणि तो खंक झाला होता. मात्र त्याची भिवाला खंत नव्हती. तरुण, देखणी बायको, पारू, 8 दिवसाची, 8 वर्षाचा तरतरीत मुलगा बाळू यानं तो संतुष्ट होता. तो गावची राखण करून मिळणाऱ्या बलुत्यावर जगत होता. बलुत्यावर त्याच्या संसाराची तोंड मिळवणी होत नव्हती. आज 3 दिवस भिवावर बाका प्रसंग उतरला होता. घरात एकही दाणा उरला नव्हता. गाडगी मडकी उपडी पडली होती आणि बानवशीवर दिवा धणधणत होता नि त्याचा गंभीर प्रकाश सर्वत्र थरथरत होता. बाळूला भूक लागली होती. त्याचा केविलवाना चेहरा नि तळमळ पाहून पारू रडत होती आणि दोन्ही गोडघे पोटाशी धरून भिवा पाऊस उघडण्याची वाट पाहत होता. त्या मायलेकरांची ती अवस्था पाहून त्याचं काळीज ढेकळावाने विरघळत होतं. तो बेचैन झाला. ऐकलं का? शेवटी पारू म्हणाली. काय? भिवा हुंकारला. मुलं भुकेनं मरल. पारूनं डोळ्याला पदर लावला आणि भिवाच्या डोळ्यापुढं जाळ झाला. मग काय करू? मुलापुरतं काहीतरी आणा, पारू म्हणाले आणि भिवानं डोळं झाकून शिवार पाहिलं. शिवारात काहीच नव्हतं. फक्त नदीकाठी मका उभा होता, परंतु अजून हुरडा झाला नव्हता. पोचलेली कणसं चीक मारीत होती. पाखाडीतून कुऱ्हाड उपसून भिवा निघाला. तशी पारू म्हणाली, कवासं येणार? घडीभरात. एवढंच बोलून भिवा गावात शिरला. काळोखात पाऊस थैमान घालीत होता. गणू कपाळे दुकानाची फळी आड करून विडी ओढत बसला होता. त्याला भिवानं हाक मारली, काका दार उघडा. गिऱ्हाईक आल्याचा कानुसा घेऊन गणूनं फळी उघडली नि भिवा आत गेला. मांडीवर कुऱ्हाड घेऊन भिंतीला टेकून बसत तो म्हणाला, काका मला मापटभर तांदूळ आणि 4 पैशाचं मीठ घाला. उशीर केलास. कपाळे म्हणाला, काय करू? पावसानं मुलूक बडवून काढलाय. भिवा उदास स्वरात म्हणाला आणि कपाळे मापटं घेऊन आतशी निघाला. आपल्याकडे पैसे नाहीत याची जाणीव होऊन भिवा अस्वस्थ झाला आणि चटकन म्हणाला, पैसे बुधवारी दिन बर का. तसा बेरकी कपाळे उठला. तो मीठ घेऊन आला. भिवाचा पदरात मीठ ओतून म्हणाला, पावसानं कहर केलाय, माल भरला नाही, तांदूळ सकाळी घेऊन जा. हे ऐकून भिवाचा आत्मा पेटला. तो उतावळा होऊन म्हणाला, नका नका तसं म्हणू नका, मुलं उपाशी आहेत घरात.
शिपीभर धान नाही. मग मी तरी काय करू? कपाळे गंभीर होऊन म्हणाला. चिमटभर तांदूळ नाही, मग मापटभर कुठचं देऊ? भिवाचं मस्तिष्क बधीर झालं. त्यात उपाशी बाळू आणि पारू यांचा विचार काहूर उठवीत होता. पोटात भूक बेभान झाली होती. त्याच्या मांडीवरच्या लखलखीत कुऱ्हाडीवर दिव्याचा कापरा प्रकाश नाचत होता. पैसे बुधवारी दिन हे बोलून आपण चूक केली असं मनात म्हणून तो उठला आणि पुन्हा म्हणाला, काका तांदूळ घाला, पैसे बुडणार नाहीत. मी वतनदार आहे, उपरी नव्ह. माझी एवढी येळ काढा, उद्या मी मुंडकं कापून देईन. खरंच देवाच्या तांदूळ नाही. कपाळे नरडेवर हात ठेवून बोलला आणि भिवा निराश होऊन चालू लागला. भिवा महादू पाटलाच्या वाड्यापुढं थांबला. पाटील नुकताच जेवून दातात काटूक घालून दात टोकरीत सोप्यात बसला होता. खुंटीला बंदूक लटकत होती. पाटील, भिवानं जोरदार हाक मारली. कोण आहे ते? पाटील आतून गुरकला. मी भिव्या रामोशी. भिवा उत्तरला. काय र, काय काम आहे? पाटलानं विचारलं. मला उसनं दाणं घाला. भिवानं ते शब्द रेटले आणि पाटील ओरडला. लेका, उसनं मागायची ही काय रीत आहे? जा सकाळी ये. एक कल्ली हेकट पाटील पुढं बोलू देणार नाही. ने आपण बोललं तर तो भलताच अपमान करेल याची भीती वाटून भिवा मनात खचला. बाळूची मूर्ती डोळ्यापुढं आली तसा तो भयभीत झाला. मूल भुकनं मरल हे पारूचे शब्द डोकीत घन घालू लागले आणि तो सरळ नदीकडे मळीची वाट चालून गेला. भराभरा मका उपटून घरी आला. कंस मोडून पारू पुढं सारून तो पुन्हा उठला आणि म्हणाला, हे कंस बाजून दोघं खावा, नंतर मी आलो. आता कुठं हे शब्द पारूच्या ओठावर आले, पण तिने ते गिळून घेतले आणि भिवा अंधारात गडप झाला. पाऊस आणि वारा यांच्या माराखाली सृष्टी निश्चित पडली होती. चराचर भेदरून गेलं होतं आणि एकदा भिवा आपली कुऱ्हाड मजबूत धरून थावडेगावची वाट चालत होता. थावड्याचा बळी पाटलाचा मेंढा त्याच्या डोकीत धडका देत होता. मालवाडी ते धावडं हे 2 मैलाचं अंतर त्यानं लगेच कापलं आणि तो बळी पाटलाच्या मळ्यात शिरला. सोप्यात मेंढराला मेंढरू खेटून बसलं होतं. कुत्री खुरमुंडी घालून पडली होती. राखणे घोरत होते आणि भिवा सिंगाट मेंढा शोधित होता, परंतु हुंका चू आवाज होत नव्हता. शेवटी त्याला यश आलं. तो मेंढा हाती लागला. त्याला आनंद झाला. त्यानं तो मेंढा कचकन उचलून काख्यात घेतला. तशी मेंढरं धडपडून उठली. कुत्री जागी झाली. राखणदारांनी तणाव दिलं आणि भिवानं मेंढा काखेत घेऊन एका कुंपणावरून भरकन उडी मारली. पाठीमागं लागलेल्या बळी पाटलाच्या धावण्याला गुंगारा देऊन भर मध्यानीला भिवा घरी आला व त्याने लगेच तो मेंढा कापून सरळ केला. मांसांचं गाडगं भरून चुलीवर रांधत घातलं. थोडंसं फाळी पेटवून भाजाय टाकलं आणि पहार घेऊन कपाळ्याच्या घराकडे परत गेला. तेव्हा गणू कपाळे घोरत होता. भिवानं कडी उचकून काढली आणि अर्धे पोतं तांदूळ घेऊन घर गाठलं. त्यावेळी त्याच्या अंगणात सैतान संचारला होता. चुलीवर शिजणारा भात आणि मेंढ्याच्या मांसांचा खमंग वास घेऊन बाळू चेकाळला. अर्धा मेंढा आणि अर्धे तांदूळ भिवानं केसू महाराला देऊन मुद्देमाल बुडून मग दम घेतला. पहाटे भरपूर जेवून मगच अंग टाकले. दिवस वर आला होता. सकाळीच भिवा नदीवर गेला होता. पाऊस उघडून वातावरण उजाळलं होतं. थावड्याचा बळी पाटील 50 माणसं घेऊन मेंढ्याचा मार्ग काढीत आला होता. त्याला भिवाचा संशय येऊन त्यानं भिवाचं घर वेढलं होतं. महादू पाटील बळी पाटलाचा पाहुणा म्हणून महादू पाटील भिवावर विथरला होता. तो भरलेली बंदूक खांद्यावर लावून नाचत होता. दारात भिवाचा बाळू वाटीभर मांस घेऊन नाक ओढीत एकसारखा चावून गिळत होता. पारू ते भेरग बघून बावरली होती. इतक्यात भिवा अंगणात आला आणि दूरच थांबला. त्याला पाहताच बळी पाटील खवळून ओरडला, माझा मेंढा कुठं आहे? मी मालवाडीचा राखण्या आहे. भिवा उत्तरला आणि बळी पाटील म्हणाला, ते मला ठाव आहे. तुझं पोर मांस खातंय ते कशाचं? मांस कशाचं असतं? भिवानं उलट सवाल केला आणि महादू पाटील कडाडला. भिवा नीट बोल, पाहुणा आमची आहे ती, नाहीतर गोळी घालीन. तसं करू नका, भिवा म्हणाला. आधी बायकोचं कुकू पुसून या. हे ऐकून महादू पाटील खचला. रामोशी जीवावर उदार आहे याची खात्री होऊन तो म्हणाला, तू मला ठार मारणार? नाही, मला ठार करील त्याला मी ठार करणार. भिवानं अंगणात बैठक मारली. बळी पाटील म्हणाला, हे मांस माझ्या मेंढ्याचं आहे. कशावरनं? भिवानं प्रश्न केला. तुमचाच मेंढा मांसाचा आणि दुसरं काय नुसती हाडकं घेऊन फिरत्यात?
सर्वांची मती मंद झाली. गणू कपाळे त्या गर्दीत घुटमळत होता. तो मनात भ्याला होता. आपलं अर्ध पोतं तांदूळ गेले त्याची त्यानं मुळीच तक्रार केली नव्हती. कुणीच काही बोलेना. तेव्हा भिवा बाळूला म्हणाला, लेका बाळक्या, मांस चावून गिळ आणि हाडक फोडून खा, नाहीतर नरडीत अडकल. खाऊ दे, आम्ही पंचनामा करतो. महादू पाटील म्हणाला. सर्व लोक पुढे आलेनी म्हणाले, हो हो करा. आणि भिवा ओरडला, पोराला मांस खाऊ द्या, मग करा. मग कशाचा? त्या वाटीचा बळीनं विचारलं. आणि भिवा म्हणाला, वाटीचा कशाला, बाळक्याच्या पोटाचा करा पंचनामा. पंचनामा झाला. पंच म्हणून गणू कपाळेनं सही केली. तातडीनं माणूस तालुक्याला गेला आणि भिवाला धरा असा सरकारी हुकूम सुटला. आणि भिवा रामोशी फरारी झाला. भिवा फरारी जीवन कंटित होता. रानावनात हिंडत होता. गपकन रात्री येऊन पारू आणि बाळू यांना भेटत होता. तो धीर सुटल्यासारखं करीत होता. मुलं आणि बायको यांना सोडून त्याला दिवस रेटता येत नव्हता. कपाळ्यांना मापटभर तांदूळ दिलं असतं तर हा प्रसंग आपल्यावर आला नसता. पाटील सरळ बोलला असता तर आपण या कायद्याच्या खोड्यात अडकलो नसतो. आपल्या दुःखाचं मूळ तो गणू कपाळ्या असं भिवानं ठरवलं. आणि एकदा तो रात्री कपाळ्याच्या घरात शिरला. त्याला पाहून कपाळे गांगरला. त्यावेळी गणू पंचांग वाचत होता. त्याला भिवा म्हणाला, काय करताय? पंचांग बघतोय. नका, मी सांगतो तुमची रास. भिवा शांतपणे तीक्ष्ण सुरात म्हणाला. भिवा रामोशी तुमचं मुंडकं तोडून ते टोपलीतून नदी पातरून येणार आहे, तेव्हा मरायची तयारी करा. नको नको, गणू हात जोडले. माझी चूक झाली, मला दंड कर, शिक्षा नको. ऐक, भिवा म्हणाला, तांदूळ असून तवा मला दिला नाहीस म्हणून म्या चोरी केली. आता माझ्या घरात जे लागेल ते तू पुरवायचं, नाहीतर मुंडकं गेलंच. बस कबूल. कपाळेनं कान धरले आणि भिवा पाटलाकडे गेला. महादेव पाटलाचे पाय धरून म्हणाला, मला ह्या तिड्यातनं काढा. महादेव पाटलानं भिवाचं पाणी जोकलं. तो म्हणाला, लेका बायकोचं कुकू पुसून मी तयार आहे, असा हमकुटी येऊ नग. बेरडाच्या अवलादीव आणि फडी काढून तयार आस. भिवा काहीच बोलला नाही. आणि दुसऱ्या दिवशी पारो येऊन भेटली. ती म्हणाली, उगच धीर सोडू नका, घाबरून मरण टळत नाही. मी कशाला घाबरतोय? भिवा लटकं अवसान आणून म्हणाला, म्या काय खून केलाय? एका मेंढरासाठी सरकार काय फाशी देणार आहे मला? हे ऐकून पारो खुदकन हसली. तिला बरं वाटलं. परंतु महादू पाटील स्वस्थ नव्हता. त्यानं पाळत ठेवली होती. एके दिवशी फौजदार, पोलीस पार्टी, बळी पाटील आणि शेकडो माणसं घेऊन महादूनं भिवाला झडप घातली, अटक केली. आणि ती खबर ऐकून पारूनं हंबरडा फोडला. बाळूनं रडून आकांत केला. दिवसापाठी दिवस जात होते. भिवाचा खटला उभा होता. 4 महिने झाले तरी ती खटल्याची लांबड संपत नव्हती. दर तारखेला पारू बाळूला घेऊन येत होती. भिवाला भेटत होती आणि खटला संपला की परत जात होती. आणि पुन्हा भिवा, पारू व बाळू यांना पाहण्यासाठी आतुर होऊन त्या दिवसाची वाट पाहत होता. ती मुलाबाळांची ताटातूट त्याला असह्य होत होती. त्या दिवशी भिवाची तारीख होती. 2 पोलिसांनी त्याला कचेरीत आणलं होतं. परंतु भिवाच्या आधी कोर्टात हजर राहणारी पारू अजून आली नव्हती की मालवाडीचं एकही माणूस दिसत नव्हतं. त्यामुळं भिवा हैराण झाला होता. दरवेळी पारू भिवाला कोर्टात येतात चटकन दिसायची. मग बाळू येऊन गळ्यात पडायचा. पारू पदर सावरीत पुढं येऊन म्हणायची, बरा आहे नव्हा. परंतु आज पारू आली नाही. ती का आली नाही या विचारानं भिवाचं डोकं सुन्न झालं. त्याची नजर सर्वत्र चरफडू लागली आणि एकदम त्याला भयंकर आठवण झाली. गेल्या तारखेला पारू आली होती. जाताना ती म्हणाली होती, थावड्यात पटकीनं माणसं मरत्याती. ही आठवण होऊन तो कावराबावरा झाला. त्याच्या अंतरीची ओढ एकाएकी वाढली आणि तो खोळ्यासारखं सर्वत्र पाहू लागला आणि बडबडू लागला, थावडं ते मालवाडी 2 मैलाचं अंतर. जर तो रोग मालवाडीत शिरला तर? इतक्यात गणू आला. तो उदास दिसत होता. त्याला पाहताच भिवाला आनंद झाला. तो घाईनं म्हणाला, काका उशीर केला, कोण कोण आलाया? कुणी येणार नाही. गणू गंभीरपणे म्हणाला, मालवाडी मूर्तूच्या दाढत आहे. आणि पारू भिवानं चटकन विचारले. या खांद्यावरचे उपरणे त्या खांद्यावर घेऊन गणूनं आवंढा गिळला. त्याचे डोळे भरून आले आणि तो शांतपणे म्हणाला, भिवा, दरीबस्त माणूस संकटात आहे. पारूनी बाळू यांनाही रोगानं गाठला आहे. येताना चौकशी केली तेव्हा दोघंही
पडून पडून होती. पारूनं हात जोडून तुम्हाला सांगितलंय आता स्वर्गी भेट. गणूच्या शब्दांनी भिवाच्या डोकीवर वीजच पडली. त्याच्या मस्तकाच्या चिंध्या झाल्या. तो क्षणात वेळापिसा झाला. त्यानं सर्व शक्ती एकवटून जोरदार हाक मारली. पारू बाळू. लगेच लोढणा ओढावा तसा काढणी सकट पोलीस ओढीत तो न्यायमूर्तीपुढं जाऊन हात जोडून म्हणाला, सरकार माझी पारुणी बाळू आजारी आहे ती. अगदी भरोसा नाही, मला सोडा. आरोपीचं डोकं फिरलं. त्याला घेऊन जा, कोर्टानं हुकूम दिला आणि 2 पोलीस भिवाला तुरुंगाकडे घेऊन निघाले. भिवा भयंकर उग्र दिसत होता. त्याच्या डोळ्यातून ठिणग्या उसळत होत्या. त्याचा आत्मा दिगंतराला धडका देत होता. सर्वत्र मालवाडी दिसत होती. बाळूनी पारू पडून आहेत एवढंच त्याला आठवत होतं. माझा बाळू ही 2 अक्षर तो उच्चारित होता आणि पोलिसाकडं कुर्र नजरेने पाहत होता. काळणी धरून चालणारा पोलीस मनात भ्याला तसा बंदूकवाला हडकुळा पोलीस पुढं झाला. हा बंदूक पाहून घाबरेल असा त्याचा कयास होता, पण तो चुकला. भर पेटेत भिवानं बंदूकवाला शिपाई खसकन पुढं ओढला व मांजरानं उंदीर चेलमडून दूर फेकावून द्यावा तसा दिला. ताडकन बेडी तोडली नि मोकळा झाला. त्यावेळी काढणी धरलेला पोलीस बोंब ठोकीत होता. मग भिवा त्याच्याकडे वळला. त्यानं बंदुकीच्या दस्त्यानं तो पोलीस आडवा केला आणि बंदूक काकेत घेऊन मालवाडीची वाट धरली. सर्वत्र हाहाकार उडाला. कैदी पळाला. सर्वत्र बोंब उठली. भिवा वाऱ्यासारखा पळत होता. कैदी गेला. धरा अशी ओरड करीत 2 पोलीस मागून धावत होते. पुढून येणारा माणूस भिवाला पाहून बाजू देत होता. झुंजेचा बैल मोकळा सुटावा आणि त्याला पाहून लोकांनी पळावं तशी सारी पेट पळत होती. कैदी गेला. बंदूक गेली. आता नोकरी जाणार या भीतीनं बंदूकवाला शिपाई चिकाटीनं पळत होता. तेवढी बंदूक दे असं पळत पळत तो ओरडत होता. आता कसली बंदूक देतोय, लोक म्हणत होते. हा पिसाळलेला आहे. पण पोलीस नेटानं पळत होता. भिवानं बंदूक टाकली की उचलून दणका द्यायचा असं त्यानं मनात बेत केला होता. गावाबाहेर एक मैलाची दौड मारल्यावर भिवा थोडा भानावर आला. त्यानं वळून पाहिलं. पाठीमागून येणाऱ्या शिपायाला पाहून तो थांबला. तेवढी बंदूक देणी सावकाश जा, शिपाई धापा टाकीत म्हणाला. भिवा काहीच बोलाला नाही. शिपाई जवळ येताच त्यानं त्याची मानगूट धरली आणि त्याच्या गळ्यातील काडतुसाची माळ ओढून घेतली आणि त्याच्या डोकीत एक जोरदार बुक्की मारून पुन्हा धूम ठोकली. कडूस पडता पडता भिवा मालवाडीत शिरला. तेव्हा गावावर मरणकाळा पसरली होती. माणसं काळवंडली होती. त्या साथीनं त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद पुसून काढला होता. कित्येक घरात रडारड चालली होती. भिवाचा तो भयानक अवतार व ती बंदूक पाहून लोक बावरले. बंडू चौगुला म्हणाला, भिवा सुटलास होय? हो सुटलो, भिवा उत्तरला आणि बंडूनं विचारलं, आरपर कसा? तसाच असं म्हणून भिवा घराकडे गेला आणि बंडू चौगुला महादेव पाटलाकडे पळाला. भिवा पिसाळला असं त्यानं गावभर वर्दी दिली आणि तो पिसाळलेला भिवा आपल्या घराजवळ आला. भिवानं घाबऱ्या घाबऱ्या हाक मारली, पारू बाळू, परंतु त्याला उत्तर आलं नाही. मग तो मुरकंड देऊन घरात शिरला. त्यानं अंधारात सारं घर चाचपून पाहिलं. मग त्यानं दिवा लावला आणि त्याच्या काळजाचा भडका झाला. बाळूंनी पारू तिथं नव्हती. एक अंथरूण विस्कटलं होतं. ते पाहताच भिवानं भिंतीवर धडक घेतली. तशी रक्ताची चिपळी उडाली आणि रक्तबंबाळ भिवा दारात आला. पारू व बाळू यांना हाक मारू लागला. त्याच्या हाकांचा प्रतिध्वनी डोंगरात उठून जणू डोंगरच गरजत आहे असा भास होत होता. भिवाच्या दीर्घ आक्रोशानं गाव भयभीत झाला. सर्वांची खात्री झाली की एक चांगला माणूस पिसाळला. उशिराने केसू महार येऊन म्हणाला, नाईक आता वरडू नका. पारू बाळू देवाघरी गेली. तुम्ही उशीर केला. दोघांनी लय वाट बघितली. रात्रभर भिवा ओरडत होता. सकाळी तो शांत झाला. मग घागर घेऊन नदीला गेला. खांद्याला बंदूक, डोकीवर पाण्याची घागर असा परत आला. मग त्यानं केशू महाराला बोलून पारूची गोर विचारली आणि ती गोर उकरली. महारांनी एकाच गोरीत पारू आणि बाळू यांना माती आड केलं होतं. ती मडी उघडी करून भिवानं त्यांची तोंड धुतली आणि आपलं तोंड बडवून घेतली. त्याचे डोळे भरून वाहू लागले. ओठ थरारले. भिवा पिसाळला. त्यानं पुरलेली मडी काढली म्हणून सारा गाव बावरला. सर्व लोक दुरून तो सारा प्रकार पाहू लागले. एका पडक्या भिंताडाआड पाटील उभा होता. आपण भिवाला धरून दिला त्याचा हा सूड घेणार, त्यासाठीच त्यानं बंदूकही आणली आहे या विचारानं पाटील मनात चरकला होता. भिवानं आपल्यावर चालून येण्यापूर्वीच आपणच त्याला गारद करावा असा बेत करून त्यानं भिवावर बंदूक रोखली.
तेव्हा पिसाळलेला भिवा पारुणी बाळू यांच्याशी बोलत होता. लेको हो, तुम्ही दोघं बी मला टाकून गेलासा, आता मी कशाला जगू? कोण हाय माझं? मी तुम्हासाठी जगत होतो आणि तुम्हासाठीच मरत होतो, पण तुम्हीच मेला. आता माझं कोण हाय जगात? मी कुणासाठी जगू? आता माझ्या जगण्यातच राम नाही, उलट मरण्यातच गंमत आहे. आता तुम्ही निजा, मी माझी नीज मेली. मला पाटलानं दगा केला, मला गुतवलं म्हणून तुमची भेट झाली नाही. गरिबाची जाण कुणीच केली नाही. एका मेंढ्यासाठी माझ्या घरादाराची संसाराची राख झाली, म्हणून मी आता पिसाळलोय. मी पाटलाला गोळी घालून सरकारात जाईन, फासावर चढून मग मी स्वर्गात येऊन तुम्हासनी भेटेन. भिवा बडबडत रडत होता. त्याच्या मस्तकात आग भडकली होती. त्या भयंकर आगीत त्याची विचारशक्तीच भस्मसात झाली होती. भिवानं मोठ्या कष्टानं पारुणी बाळू यांच्यावर पुन्हा माती लोटली. तेव्हा त्यांच्या हृदयाच्या ठिकऱ्या झाल्या. तो आगतिक झाला. त्याची सर्व गात्र बधीर झाली, नजर बेफाट झाली, जीभ लुळी पडली. आपण कोण आहोत, कुठं आहोत याचं भान हरपून भिवानं त्या गोरीवर डोकं टेकलं आणि गर्रकन फिरून तो चालू लागला. फक्त तालुक्याला सरकारात जायचं एवढंच त्याला आठवत होतं. पाटलावरचा भयंकर सूड तो विसरला आणि शांतपणे चालू लागला. तालुक्याची वाट चालत राहिला. हजारो निजरा भिवाच्या पाठीवर स्थिरावल्या होत्या. पाटलानं रोखलेली बंदूक तशीच राहिली. सारी मालवाडी मनात म्हणाली, गेला गेला पिसाळलेला माणूस.